नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आणि 2चा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सेमी आणि नॉन सेमीच्या दोन्ही प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. प्रथम घटक चाचणी परीक्षेची ही प्रश्नपत्रिका आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आपली ही चाचणी होते. एकूण 20 गुणांची ही चाचणी असते आणि ही सोडवण्यासाठी तुम्हाला 1 तासाचा वेळ हा दिला जातो. इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी सुद्धा सायन्सची हीच प्रश्नपत्रिका असणार आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ही क्वेश्चन पेपर नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. त्यासाठी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 10वी. सर्वप्रथम आपण मराठी मीडियमच्या मुलांची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1ची प्रश्नपत्रिका सोडवू. एकाच व्हिडिओमध्ये आपण दोन्ही प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, ही विज्ञान 1ची प्रश्नपत्रिका. प्रथम घटक चाचणी. विज्ञान 1 10 गुणांसाठी आहे आणि विज्ञान 2 10 गुणांसाठी. अशी एकूण 20 गुणांची चाचणी आपली होणार आहे. प्रश्न पहिला, गाळलेल्या जागा भरा 3 गुणांसाठी. 1. न्यूलँडच्या काळात 56 मूलद्रव्ये ज्ञात होती. 2. नोबेल वायू हे आवर्त सारणीच्या 18 गटात आहे. 3. अंतराने विभक्त झालेल्या 2 कणांमधील गुरुत्वाकर्षण बल बदलते. डी. जोड्या जुळवा. मुक्तिवेग सी, गुरुत्वीय त्वरण ए, निष्क्रिय वायू बी. या पद्धतीने जोड्या लावा. त्यानंतर प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. अभिकेंद्री बल म्हणजे काय? बघा त्याचं उत्तर. जेव्हा एखादी वस्तू वर्तुळाकार कक्षेत फिरते तेव्हा त्या वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने एक बल प्रयुक्त होते. या बलाला अभिकेंद्री बल म्हणतात. त्यानंतर दुसरं, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणचा नियम सांगा. उत्तर. विश्वातील कोणताही प्रत्येक पदार्थ इतर प्रत्येक पदार्थाला एका निश्चित बलाने आकर्षित करतो. हे बल समानुपाती आणि व्यस्तानुपाती असते. त्यानंतर तिसरं, अर्धधातूंची 2 उदाहरणे द्या. एक सिलिकॉन आणि दुसरं जर्मेनियम. त्यानंतर विज्ञान 2ची प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला, गाळलेल्या जागा. उत्क्रांती म्हणजे काय? क्रमविकास. ह्युगो द व्हिस यांच्या तत्वामुळे अचानक झालेल्या बदलांमागील कारणमीमांसा कोणती? उत्परिवर्तन. गर्भकोशिकांच्या शेवटी 4 पेशी मिळतात. ब. व्याख्या लिहा. उत्क्रांतीचे पुरावे, जीवाश्मशास्त्रीय पुरावे आणि अवशेषांगे. ATPची व्याख्या लिहायची आपल्याला. ॲडेनोसाईन ट्रान्सफॉस्फेट ही पेशींमधील ऊर्जेचे चलन म्हणून ओळखली जाणारी एक उच्च ऊर्जा समृद्ध संयुग आहे. त्यानंतर पुढचं, DNA. त्याची व्याख्या ही ऑक्सिरिबोन्यूक्लिक ॲसिड हा सजीवांमधील अनुवंशिक माहिती साठवणारा महत्त्वाचा घटक आहे. प्रश्न दुसरा, प्रश्नांची उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. 1. पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूण विज्ञानविषयक पुरावे दिसून येतात, कारण विकासाचे हे सुरुवातीचे साम्य सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत याकडे निर्देश करते. 2. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत लिहा. यानुसार सर्व सजीव मोठ्या संख्येने पुनरुत्पादन करतात आणि जगण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात. लॅगमार्कवाद यांच्या मते सजीवांच्या उत्क्रांतीमागे त्यांच्यातील शारीरिक बदल कारणीभूत असतात. यालाच इंद्रियांचा वापर व
अभेर सिद्धांत असे म्हणतात. त्यानंतर आपण सेमीचे आणि इंग्लिश मिडियमचे मुलं 10वीचे त्यांची फर्स्ट युनिट टेस्टची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. एकूण 20 गुणांची पार्ट 1 आणि 2ची ही क्वेश्चन पेपर आहे. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न, चूज द करेक्ट आन्सर 3 गुणांसाठी. 3 गाळलेल्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा, पहिली ए उत्तर आहे त्याचं 56, दुसऱ्याचं डी 18 आणि तिसऱ्याचं डी. या पद्धतीने तिन्ही गाळलेल्या जागा पूर्ण करा. बी भागामध्ये आपल्याला मॅच द फॉलोइंग हा 3 गुणांसाठी जोड्या पूर्ण करायच्या आहेत. पहिल्याचं सी, दुसऱ्याचं ए आणि तिसऱ्याचं बी. प्रश्न दुसरा बघा, थोडक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी कोणतेही 2. बघा, त्यांची व्याख्या लिहायची आपल्याला. या पद्धतीने अचूक उत्तर लिहा. तीनपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर विज्ञान 2ची प्रश्नपत्रिका सायन्स पार्ट 2. चूज द करेक्ट आन्सर 3 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत. 3 पर्याय आहेत, त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहिल्याचा सी, दुसऱ्याचा सी आणि तिसऱ्याचा ए. बघा, तिन्ही गाळलेल्या जागा काळजीपूर्वक. सर्व प्रश्न यातले महत्त्वाचे आहेत. बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा यातला काही भाग येऊ शकतो. व्यवस्थितरित्या आपल्या वहीत लिहून ठेवा आणि पाठांतर करा. बी भागामध्ये आपल्याला डेफिनेशन लिहायची 3 गुणांसाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स 4 गुणांसाठी. बघा ते प्रश्न. पुन्हा एकदा सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची सेमी आणि नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांची विज्ञानाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.